नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यामध्ये सुरुवातीला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड या दोन मेथड अभ्यासल्या आणि त्या मेथडचे प्रॉब्लेमसुद्धा आपण अभ्यासले. आता त्याच्याच पुढं या ठिकाणी पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे 11वीत विचार करता या ठिकाणी 11वीमध्ये आपण सोल ट्रेडर फायनल अकाउंट अभ्यासलं. तसं 12वीमध्ये या ठिकाणी आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये पहिलं मागील तिन्ही लेक्चरला आपण फॉर्मॅट अभ्यासले. त्यामध्ये पहिलं फॉर्मॅट होतं ट्रेडिंग अकाउंटचं, की जे तुम्हाला डेबिटला काही पॉईंट येतात, क्रेडिटला काही पॉईंट येतात. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खातं. या व्यापारी खात्यावरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा मिळतो. हे आपण ट्रेडिंग अकाउंटचा अभ्यास करताना अभ्यासलं. आता दुसरं अकाउंट आपण अभ्यासलं, त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये म्हणजे नफा तोटा खाते. डेबिटला काही पॉईंट येतात, क्रेडिटला काही पॉईंट येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो, म्हणजे निव्वळ नफा मिळतो. हा नेट प्रॉफिट आपण पार्टनर्सला, ए आणि बी पार्टनर्सला या ठिकाणी त्यांच्या रेशोमध्ये वाटणार आहे, किंवा जर रेशो दिला नसेल तर तो आपण त्यांना इक्वली वाटणार आहोत. आणि त्याचंसुद्धा फॉर्मॅट आपण अभ्यासला आहे. आता तिसरं बघितलं ते म्हणजे बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटला या ठिकाणी दोन साईड आहेत. सुरुवातीला बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक. दोन साईडमध्ये लॅबिलिटी साईड म्हणजेच या ठिकाणी भांडवल आणि देयता, आणि ॲसेट साईड म्हणजे संपत्ती मालमत्ता येणे. लॅबिलिटी साईडला या ठिकाणी काही पॉईंट येतात, काही पॉईंट असेटला येतात. ज्या आपल्या असेट आहेत आपण असेटला लिहितो. म्हणजे हे या ठिकाणी सुरुवातीलाच आपण मागील 3 लेक्चरला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या तिन्हीचं फॉर्मॅट अभ्यासलं. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही ते तिन्ही फॉर्मॅट व्यवस्थित लिहून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे काय पॉईंट त्यामध्ये आलेले आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करताना तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कोणत्या अकाउंटला कोणते पॉईंट येतात आणि बॅलन्स शीटला कोणते पॉईंट येतात. आता आपल्याला त्याच्याच पुढचा भाग अभ्यासायचा आहे, तो आजच्या लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. ते म्हणजे ॲडजस्टमेंट, की जास्तीची माहिती सुरुवातीला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला ट्रायल बॅलन्स देतात आणि काही 3-4 ॲडजस्टमेंट देतात. त्या ॲडजस्टमेंट आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. आता ॲडजस्टमेंट म्हणलं की या ठिकाणी प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. एखादी दुसरी ॲडजस्टमेंट आहे की तिचे 3 इफेक्ट होतात, ती पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. परंतु या ठिकाणी सर्व ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट. मग ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आहेत, चला तर मग त्या आपण अभ्यासू. व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. नंतर ह्या सर्व ॲडजस्टमेंट तुम्ही लिहून काढायच्या आहेत इफेक्ट सहित, आणि रोजच्या रोज त्याचं वाचन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कळाले की प्रॉब्लेम सोडवताना अजिबात अडचण येणार नाही. आणि जरी अडचणी आल्या तरी त्या बिनधास्त तुम्ही विचारू शकता. मग या ठिकाणी सुरुवातीला बघा, पहिली ॲडजस्टमेंट मी व्यवस्थित ॲडजस्टमेंट वाचतोय, त्याचा फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक माल. त्याचा पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे मजुरी देणं बाकी. आउटस्टँडिंगचा अर्थ देणं बाकी.
मग मजुरी देणं बाकी आहे, तर पहिला इफेक्ट बघा वेजेसमध्ये ॲड करणे, आणि सेकंड इफेक्ट बघा लॅबिलिटी साईडला. तिसरी ॲडजस्टमेंट आहे या ठिकाणी आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये त्याचा अर्थ पगार देणं बाकी. फर्स्ट इफेक्ट बघा त्याचा सॅलरीमध्ये ॲड, आणि सेकंड इफेक्ट बघा लॅबिलिटी साईडला, देयता म्हणून लॅबिलिटी साईडला. चौथी ॲडजस्टमेंट या ठिकाणी आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेडचा अर्थ आगाऊ देणे. आपला अकाउंट सांगतं की या ठिकाणी पुढच्या वर्षीचा पुढच्या 3 महिन्याचा खर्च आगाऊ दिला असेल, तर ते या ठिकाणी त्याचा इफेक्ट कसा करायचा बघा, इन्शुरन्समधून लेस करायचं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इन्शुरन्समधून लेस करायचं, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला लिहायचं आहे, कारण ती आगाऊ दिलेली आपली इन ॲडव्हान्स म्हणजे ॲसेट आहे एक प्रकारची. पाचवी ॲडजस्टमेंट बघा बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स याचा अर्थ बुडीत रक्कम. उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकाला आपण क्रेडिटवरती माल सेल केला असेल, आणि त्याने या ठिकाणी 10,000 रुपयाचा माल सेल केला असेल, आणि त्या ग्राहकाने आपल्याला फक्त 9,000 रुपये दिले आणि 1,000 रुपये बुडवले, त्याला म्हणायचं बॅड डेब्ट्स. आता या बॅड डेब्टचा फर्स्ट इफेक्ट बघा डेटर्समधून लेस करणे, आणि सेकंड इफेक्ट बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणे. म्हणजे डेटरमधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे पहिल्या स्लाईडमध्ये आपण 5 ॲडजस्टमेंट बघितल्या. आता या ठिकाणी आपण दुसरी स्लाईड बघणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये पुढच्या ॲडजस्टमेंट आपणाला अभ्यासायच्या आहेत. बघा 6वी ॲडजस्टमेंट RDD. त्याचाच फुल फॉर्म मी सांगतोय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे या ठिकाणी एखादी व्यक्ती आपले पैसे बुडवेल किंवा बुडवणार नाही याची शक्यता सांगता येत नाही. डाऊटफुल याचा अर्थ त्या व्यक्तीवर डाऊट आहे, देईल किंवा देणार नाही. मग त्याचा इफेक्ट बघा, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आपण 5,000 रुपयाचा माल विकला आणि त्याने तो पैसे देईल किंवा देणार नाही, या दोन्ही कंडिशनवर आपल्याला ती ॲडजस्टमेंट या ठिकाणी सॉल्व करायची आहे. बघा RDDचा फर्स्ट इफेक्ट डेटर्समधून लेस, आणि सेकंड इफेक्ट बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 7वी ॲडजस्टमेंट बघा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आपण उधारीवरती माल विकला एक 25,000 रुपयाचा, आणि त्याने आपणाला या ठिकाणी 24,500 रुपये दिले. वरचे 500 रुपये एक प्रकारचा डिस्काउंट आहे, त्याचं आपण खातं इनसेटलमेंट किंवा क्लोज करणार आहोत, म्हणून त्याला म्हणायचं रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. वन टाईम पेमेंट केल्यामुळं आपण त्याला डिस्काउंट देणार आहोत, त्याला मग त्याचे इफेक्ट बघा. फर्स्ट इफेक्ट बघा डेटर्समधून लेस करणे, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणे. आता 8वी ॲडजस्टमेंट बघा डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन याचा अर्थ घसारा किंवा झीज होणे. एखादी ॲसेट आपण खरेदी केल्यानंतर तिचा वापर करून सतत झीज होत असते. त्या झीजसाठी आपण काही रक्कम नफ्यातून शिल्लक ठेवत असतो, त्याला म्हणायचं डेप्रिसिएशन. मग त्या डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट बघा पर्टिक्युलर ॲसेटमधून लेस, म्हणजे मशिनरी बिल्डिंग यामधून लेस करणे, फर्निचरमधून लेस करणे,
आणि सेकंड इफेक्ट बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणे. 9वी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर समजा पार्टनरने आपणाला कॅपिटल पुरवलेलं आहे, भांडवल आणूनच व्यवसाय चालू केलेला आहे, परंतु जर त्याने त्याच्या भांडवलावरती काही व्याज घेतलं, आकारलं, तर त्याचा इफेक्ट बघा या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटमध्ये ॲड करणे. आणि सेकंड इफेक्ट बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे जर समजा फिक्स्ड मेथड दिली तर करंट अकाउंटला इंटरेस्ट घेणे, आणि जर फ्लक्च्युएटिंग मेथड असेल तर कॅपिटल अकाउंटमध्ये इंटरेस्ट ॲड करणे. पुढं 10वी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. चुकून त्याच्यावरती रेष आलेली आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघा, आपल्या मालकाने व्यवसायातून काही माल घरी नेला, टेकन ओव्हर केला, तर तो माल नेणे, पैसे नेणे, या पद्धतीने जे काय टेकन करेल त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग किंवा उचल म्हणतो. मग ही ड्रॉइंग किंवा उचल रोख स्वरूपात नेली तर या ठिकाणी त्याच्यावरती आपण इंटरेस्ट चार्ज केलं तर त्याचे इफेक्ट बघा. फर्स्ट इफेक्ट बघा, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटमधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणे. सेकंड इफेक्ट बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणे, उत्पन्न आहे म्हणून. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग या ॲडजस्टमेंट या ठिकाणी विरुद्ध आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करायचं आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लेस करायचं आहे, कारण ड्रॉइंग आपण कॅपिटलमधून लेस करतो. त्यानंतर 11वी ॲडजस्टमेंट बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ गुंतवणूक. आपण या ठिकाणी शेअर्स मार्केटमध्ये, बँकेमध्ये, कंपनीमध्ये, इतर ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याच्यावरचं मिळणारं व्याज हे आपलं एक प्रकारचं उत्पन्न आहे, फायदा आहे. त्यामुळं त्याचा बघा फर्स्ट इफेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करणे आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणे, उत्पन्न आणि फायदा आहे म्हणून. म्हणजे पहिल्या स्लाईडमध्ये आपण 5 ॲडजस्टमेंट अभ्यासल्या, दुसऱ्या स्लाईडमध्ये 6 पासून 11 ॲडजस्टमेंट, 11पर्यंत, म्हणजे या ठिकाणी टोटल दुसऱ्या स्लाईडमध्ये 6 ॲडजस्टमेंट आपण अभ्यासल्या. आता या ठिकाणी तिसऱ्या स्लाईडकडे आपण जाणार आहोत. तिसऱ्या स्लाईडमध्ये राहिलेल्या बाकीच्या ॲडजस्टमेंट आपण अभ्यासतो आहे. 12वी ॲडजस्टमेंट बघा, गुड्स स्टोलन. स्टोलन याचा अर्थ या ठिकाणी चोरणे, या ठिकाणी बाजूला, या ठिकाणी व्यवसायातून माल चोरीला जाणे. त्याचा पहिला इफेक्ट बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणे, म्हणजे लॉस झालेला आहे. आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे व्यवसायातून माल गेला आहे म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला, माल चोरीला गेला तर त्या पद्धतीने इफेक्ट आहे. 13वी ॲडजस्टमेंट बघा, गुड्स फ्री सॅम्पल. एखाद्या ग्राहकाला आपण या ठिकाणी फुकट माल दिला, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, मालाची विक्री करण्यासाठी आपण आपला काही माल फ्री ऑफ सॅम्पल दिला, तर त्याचा पहिला इफेक्ट बघा, फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, एक प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जाहिरात खर्च आहे म्हणून P&Lच्या डेबिटला. आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला का? कारण व्यवसायातून माल गेलेला आहे, आपण ते फॉर्मॅटमध्ये अभ्यासलं आहे. आता पुढची 14वी ॲडजस्टमेंट बघा, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. म्हणजे मालकाने माल स्वतःसाठी घरी नेला वापरण्यासाठी किंवा स्वतःच्या खाजगी वापरासाठी माल नेला असेल तर त्याचे इफेक्ट बघा. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे व्यवसायातून माल गेला
तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणे. आणि सेकंड इफेक्ट बघा, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे या ठिकाणी कॅपिटलमधून लेस करणे किंवा करंट अकाउंट असेल तर त्याच्या डेबिट साईडला लिहिणे, म्हणजे त्याचं कॅपिटल कमी होणार आहे म्हणून. आता पुढं 15वी ॲडजस्टमेंट बघा, अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड याचा अर्थ रेकॉर्ड करायचं राहून जाणे. मग अनरेकॉर्डेड परचेस याचा अर्थ खरेदी. आपण उधारीवरती माल खरेदी केला असेल किंवा रोख स्वरूपात आपण उधारीवरती माल आणलेला आहे व्यापाऱ्याकडून विक्री करण्यासाठी, तर तो रेकॉर्ड करायचा राहिला असेल तर त्याचा इफेक्ट बघा. फर्स्ट इफेक्ट परचेसमध्ये ॲड करणे, परचेसमध्ये ॲड. आणि सेकंड इफेक्ट बघा, क्रेडिटर्समध्ये ॲड. आपली परचेस वाढणार आहे, खरेदी वाढणार आहे, त्यामुळं तो ॲड करणे परचेसमध्ये. आणि क्रेडिटर्स म्हणजे देणे खरे वाढणार आहेत म्हणून क्रेडिटर्समध्ये ॲड करणे. 16वी ॲडजस्टमेंट बघा, अनरेकॉर्डेड सेल्स. नेमकी परचेसच्या विरुद्ध सेल आहे. अनरेकॉर्डेड सेल्स याचा अर्थ आपण माल उधारीवरती खरेदी केला विकला आहे आणि तो रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे, त्याला म्हणायचं अनरेकॉर्डेड सेल्स. फर्स्ट इफेक्ट बघा, सेल्समध्ये ॲड करणे, म्हणजे आपली विक्री वाढणार आहे म्हणून सेल्समध्ये ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट बघा, डेटर्समध्ये ॲड. या ठिकाणी आपले ऋणको वाढणार आहे त्यामुळं सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचे. येणेकरी वाढणार आहेत त्यामुळे सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर 17वी ॲडजस्टमेंट, सॅलरी म्हणजे पगार ऑब्लिक रेंट. रेंट म्हणजे भाडं. पेड 10 months. आपण सॅलरी किंवा भाडं 10च महिन्याचं दिलं असेल. हे हिडन ॲडजस्टमेंट या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये सांगतात. सॅलरी किंवा रेंट 10च महिन्याचं दिलं आहे, त्याची ॲडजस्टमेंट सोडवा. तर ती सॉल्व करताना बघा, सॅलरी ऑब्लिक रेंट पेड 10 months. फर्स्ट इफेक्ट बघा, सॅलरी ऑब्लिक रेंटमध्ये 2 महिन्याचं, कारण एका वर्षामध्ये 12 महिने आहेत. अकाउंट आपलं सांगतं जो काय एंट्री करायची आहे, जे काय आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्याचं सगळं रेकॉर्डिंग बुक्स ऑफ रेकॉर्डिंग करून ठेवायचं आहे. मग त्यामध्ये सॅलरी 10 महिन्याचे दिले असेल किंवा रेंट 10 महिन्याचं दिलं असेल तर वरच्या 2 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे. त्यामुळं सॅलरी ऑब्लिक रेंटमध्ये 2 महिन्याचं आउटस्टँडिंग ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट, लॅबिलिटी साईडला देणं म्हणून दाखवा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशा काही हिडन ॲडजस्टमेंटसुद्धा 12वीच्या दृष्टीने आहेत की ज्या तुम्हाला प्रॉब्लेममध्ये पण मी सांगणार आहे, सॉल्व करणार आहे. आणि या इथं तुम्हाला या 17 प्रमुख ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ॲडिशनल तुम्हाला अजून बऱ्याच ॲडजस्टमेंट, एक 8-10 ॲडजस्टमेंट जास्तीच्या आहेत. त्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना व्यवस्थित इफेक्ट समजून घेणार आहोत. ह्या प्रामुख्याने विचारल्या जाणाऱ्या एक महत्त्वाच्या मी काढलेल्या ॲडजस्टमेंट आहेत. तुम्ही या ठिकाणी टेक्स्टबुक पाठवलेलं आहे, ते टेक्स्टबुक डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अजून जास्त ॲडजस्टमेंट दिसतील. तर त्याही ॲडजस्टमेंट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 12वीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. मग आता आपण या ठिकाणी प्रामुख्याने 3 स्लाईडमध्ये 17 ॲडजस्टमेंट अभ्यासल्या. तर या ॲडजस्टमेंट तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचे आहे. त्याचे फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट व्यवस्थित लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ॲडजस्टमेंट कोणते आहे, त्याचे इफेक्ट कसे करायचे आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे प्रामुख्याने जमेल. त्यासाठी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे की पहिल्यांदा फॉर्मॅट तिन्ही म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट आणि या 17 ॲडजस्टमेंट व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये या ठिकाणी लिहून काढायचे आहेत.
आणि त्याचंच वाचन या ठिकाणी रोजच्या रोज करायचं आहे. याच्या बाहेरचा कोणताही पॉईंट मला वाटत नाही येईल म्हणून, आणि जरी आला तरी मी तो क्लिअर करणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या 17 ॲडजस्टमेंट महत्त्वाच्या आहेत. बघा परत एकदा आपण या ॲडजस्टमेंट या ठिकाणी ओझरती नजर टाकू, जेणेकरून तुम्हाला अजून समजेल. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, बॅलन्स शीटच्या असेटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड लॅबिलिटी साईडला. तिसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड लॅबिलिटी साईडला. चौथी ॲडजस्टमेंट प्रीपेड इन्शुरन्समधून लेस, सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. पाचवी ॲडजस्टमेंट बॅड डेटर्समधून लेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर सेकंड स्लाईडमध्ये बघा, सहावी ॲडजस्टमेंट RDD डेटर्समधून लेस, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सातवी ॲडजस्टमेंट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, तर त्याचा पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आठवी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन, फर्स्ट इफेक्ट बघा पर्टिक्युलर ॲसेटमधून लेस, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नववी ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, फर्स्ट इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटमध्ये ॲड, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. दहावी ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटमधून लेस, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. अकरावी ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, फर्स्ट इफेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर या 11 झाले. आता 12वी ॲडजस्टमेंट बघा, या ठिकाणी 12वी ॲडजस्टमेंट गुड्स स्टोलन, फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. 13वी ॲडजस्टमेंट गुड्स फ्री सॅम्पल, सेम इफेक्ट आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. 14वी ॲडजस्टमेंट गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. 15वी ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड परचेस, फर्स्ट इफेक्ट परचेसमध्ये ॲड, सेकंड इफेक्ट क्रेडिटर्समध्ये ॲड. 16वी ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड सेल्स, फर्स्ट इफेक्ट सेल्समध्ये ॲड, आणि सेकंड इफेक्ट डेटर्समध्ये ॲड. आणि 17वी ॲडजस्टमेंट या ठिकाणी सॅलरी ऑब्लिक रेंट पेड 10 months, हे 2 महिन्याचं द्यायचं राहिलं आहे पगार किंवा भाडे, तर त्या पॉईंटमध्ये त्या आयटममध्ये ॲड करा, सॅलरी ऑब्लिक रेंटमध्ये ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ॲडजस्टमेंटचं अशा पद्धतीने वाचन करायचं आहे, अशा पाठच करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या व्यवस्थित सॉल्व करता येतील. आता एकूण या ठिकाणी 17 ॲडजस्टमेंटही ह्या आपण अभ्यासल्या. अजून काही ॲडजस्टमेंट आहेत, त्या आपण प्रॉब्लेम जसे येतील तसे मी तुम्हाला त्या सांगणार आहे. आणि तुम्ही पण या ठिकाणी पुस्तकातल्या बाकीच्या ॲडजस्टमेंट नोट्स म्हणून लिहून काढायच्या आहेत. ह्या प्रमुख तर लिहाच, पण त्याचासुद्धा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला आज आपण प्रामुख्याने 17 ॲडजस्टमेंट अभ्यासल्या. सुरुवातीला फायनल अकाउंटमध्ये महत्त्वाचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट, त्याचं फॉर्मॅट आपण अभ्यासलं. या 17 ॲडजस्टमेंट पण व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. आता आपण पुढील लेक्चरला पहिला प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत, जेणेकरून तो कसा सॉल्व करायचा तेही मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर हे फॉर्मॅट 3 आणि या 17 ॲडजस्टमेंट प्लस तुम्हाला वाटल्या तर ॲडिशनल तुम्ही या ठिकाणी स्टडीसाठी घेऊ शकताय. टेक्स्टबुकचा वापर करून त्या तुम्ही सॉल्व करू शकताय, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या तुम्ही विचारू शकताय. म्हणजे हे फॉर्मॅट आणि ॲडजस्टमेंट
याच्या बाहेरचा कोणताही पॉईंट फायनल अकाउंटला लागत नाही. त्यासाठी तुम्ही या फॉर्मॅटचं आणि ॲडजस्टमेंटचं रोजच्या रोज वाचन करा, लिहून काढा आणि जास्तीत जास्त याच फायनल अकाउंटचा स्टडी चांगल्या प्रकारे करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रॉब्लेम इझी जातील आणि प्रॉब्लेम सोडवताना अजिबात शंका येणार नाही. आणि जरी आल्या तरी त्या आपण सॉल्व करू. फक्त तुम्ही काळजीपूर्वक या फॉर्मॅटचा व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला हा भाग सोपा जाईल. ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम अभ्यासू. धन्यवाद.